राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क हटवले. महाराष्ट्रातील कांद्यावरील 20% निर्यात शुल्क माफ करण्याची माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची होती मागणी. राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांना मोठं यश मिळालं. केंद्र सरकारने 1 एप्रिल 2025 पासून कांद्यावरील 20% निर्यात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाबद्दल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र आणि राज्य सरकारचे आभार मानले आहे. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क कमी करण्याबाबत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र दिले होते. तसेच सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील सरकारचे लक्ष वेधले होते. त्यांच्या या पाठपुराव्याला मोठं यश मिळालं असून राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिनांक 16 जानेवारी 2025 पासून बांगलादेश सरकारने कांदा आयातीवरील 10% शुल्क लागू केले आहे. भारतातून सर्वाधिक कांदा हा बांगलादेशात निर्यात होतो. गतवर्षी एकूण निर्यातीच्या 20%, तर त्यापूर्वीच्या वर्षी 17% कांदा एकट्या बांगलादेशमध्ये निर्यात झाला होता. दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बांगलादेशात स्थानिक कांदा बाजारात दाखल होत असतो. स्थानिक कांदा दरावर परिणाम होऊ नये यासाठी बांगलादेशने दिनांक 6 नोव्हेंबर ते 15 जानेवारीपर्यंत आयात शुल्क माफ केले होते. ते आता पुन्हा लागू केल्याने भारतीय कांदा निर्यातीवर परिणाम होणार असून दरात पुन्हा घसरण होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली असल्याचे म्हटले होते. नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात लाल कांदा आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच राजस्थान, मध्य प्रदेश व गुजरातमध्ये कांदा बाजारात दाखल होत असल्याने महाराष्ट्रातील कांदा मागणीवर परिणाम होऊन दर घसरले आहेत. नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समितीमध्ये लाल कांदा हा सरासरी 1600 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होत आहे. परंतु केंद्र शासनाने अद्यापही निर्यातीवरील 20% निर्यात शुल्क रद्द केलेले नाही. तसेच आता पुन्हा बांगलादेशने 10% आयात शुल्क लावल्याने निर्यातीवर अधिक विपरीत परिणाम होणार आहे. नाशिक जिल्ह्यासह राज्यातून निर्यात कमी होणार असल्याने स्थानिक बाजारपेठेत जास्त कांदा राहिल्याने दरात अधिक घसरण होणार असल्याचे म्हटले होते. देशातील एकूण उत्पादनाच्या 60% कांदा एकट्या महाराष्ट्रात पिकतो, तर राज्याच्या एकूण कांदा उत्पादनाच्या तुलनेत 60% कांद्याचे उत्पादन नाशिक जिल्ह्यात होते. राज्यातील शेतकऱ्यांचे कांदा हे एकमेव नगदी आणि जिव्हाळ्याचे पीक आहे. वेळोवेळी कांद्याच्या निर्यात दरातील गती किंवा निर्याती बंदीचा जिल्ह्यातील कांदा निर्यात विपरीत परिणाम होतो. वास्तविक आवश्यकता आहे त्यात सतत विस्तारासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे होते. येवला विधानसभा मतदारसंघातील लासलगाव येथे आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात केली जाते. सध्याच्या स्थितीत उन्हाळ कांद्याचे उत्पादन संपले आहे आणि लाल कांदा बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात येत आहे. मात्र कांद्याचे दर घसरल्याने कांदा उत्पादक अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांना आधारभूत किंमत मिळत नसल्याने अत्यंत कमी दराने त्यांचे उत्पादन विकणे अशा दुहेरी संकटात ते सापडले आहेत. कांद्याची आवक अधिक वाढल्याने सरासरी 1600 रुपये प्रति क्विंटल या दराने कांद्याची विक्री होत असल्याचे म्हटले होते. बिगर मोसमी पाऊस आणि बदलते वातावरण यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आधीच मोठा फटका बसला आहे. तसेच उत्पादन खर्चामध्ये कमी दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतो आणि त्यातून अडचणींना सामोरे जावे लागते. नाशिकच्या कांद्याला परदेशात मोठी मागणी आहे, परंतु भारत सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 20% निर्यात शुल्क लावले आहे. त्यांच्या या परिणाम कांदा निर्यातीवर होत असून कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत असल्याचे म्हटले होते.